Hey, good morning, my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आणि तुमचं जीसीडी आणि एलसीएम तुमचं 6th स्टँडर्डचा नवीन सिलेबस मधलं हे चॅप्टर आहे आणि आपण बघतो आहोत प्रॅक्टिस सेट 5.3 आणि लवकरच हा चॅप्टर सुद्धा आपला इथे संपणार आहे एक्सरसाइज 5 नंतर. सो खूप इम्पॉर्टंट आहे पण थोडा मोठा आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप सारे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. जवळजवळ 7 वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहे आणि हा तुमचा क्वेश्चन नंबर 1 की जो तुमच्या समोर आहे. मग आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय विचारले बाळांनो समजून घेऊया आणि तुम्ही जर एकदा तुम्हाला हे समजलं ना तुम्हाला कुठलाही प्रश्न दिला जीसीडी आणि एलसीएम वरती तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. तो फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द एलसीएम ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता एलसीएमच्या मी 3 पद्धती तुम्हाला शिकवल्या. लिस्टिंग मेथड शिकवली, प्राइम फॅक्टर मेथड, व्हर्टिकली लेआउट मेथड ही सुद्धा शिकवली. सो आपण बघणार आहोत 16, 24, 30 ह्या सगळ्यांचे एलसीएम आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सगळ्यात पहिले बघूया आपण 16 आणि 24 चा एलसीएम. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सबस्क्राइब करणं फ्री आहे, लाईक करणं पण फ्री आहे. मग तुमच्यासाठी एवढे कष्टाने व्हिडिओ घेऊन येतो आहोत ना आम्ही, मग एक लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. आता आपण बघणार आहोत फर्स्ट एक्झाम्पल एलसीएम फाइंड करायचंय. आता एलसीएम फाइंड करण्याच्या मी तुम्हाला याच्या अगोदर किती पद्धत सांगितल्या? 3 पद्धत सांगितल्या. पहिली लिस्टिंग मेथड, दुसरी प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आणि थर्ड तुमची व्हर्टिकल लेआउट मेथड. मग आता मी हे फर्स्ट जे एक्झाम्पल आहे हे फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला तिन्ही मेथडनी शोधून दाखवते पाहिजे तर, पण बाकीचे जे एक्झाम्पल तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या सोप्या पद्धतीने एलसीएम तुम्ही फाइंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण आन्सर सुरू करतो आहोत. पहिली जी मेथड आहे ती आपण बघणार आहोत लिस्टिंग मेथड. कुठली मेथड आहे? पहिली मेथड लिस्टिंग मेथड. आता लिस्टिंग मेथड मध्ये आपण काय करत असतो तुम्हाला सांगितलं आहे, मल्टिपल्स घेत असतो. कशाचे मल्टिपल्स? ह्या जे संख्या दिलेल्या आहे. सो मल्टिपल्स ऑफ 16. त्यानंतर काय घेणार आहोत आपण? मल्टिपल्स ऑफ 24. याचे काय करणार आहोत आपण? मल्टिपल घेणार आहोत. आता मल्टिपल घेतल्यानंतर बघा काय होणार आहे, लक्ष द्या. मग आता मल्टिपल्स म्हणजे 16 चा टेबल घ्यावा लागणार आहे. 16 चा टेबल पटापट म्हणायचा आणि लिहून घ्यायचा. 24 चा टेबल घ्या. 24 चा टेबल आपल्याला येत नसेल तर तो तयार करून बघायचा. 72. त्यानंतर 24 4 जा करूया. इथे 24 4 जा, 4 4 जा 16, 4 2 जा 8 9 5 पर्यंत लिहित जाऊया आपण. हां 24 5 जा किती येतं बघा, 5 4 जा 20, 5 2 जा 10 + 2 120. हां सो अशा पद्धतीने आपण काय केलं, 1 2 3 4 5 हा 5 5 पर्यंत लिहिला आणि हा पण काय केला 5 5 पर्यंत लिहिला. आता पुढे काय करत असतो आपण? कॉमन मल्टिपल्स घेत असतो. आता कॉमन मल्टिपल्स कुठले आले रे याच्यामध्ये बघा बरं, सांगा मला याच्यामध्ये कॉमन मल्टिपल्स कुठले आहेत? ओके सो इथे आलेला आहे 48 आणि 48 हा कॉमन मल्टिपल आला आहे. पुढे आपण 10 पर्यंत पण लिहू शकतो. पुढे पण एखादा कॉमन मल्टिपल. आपल्याला एलसीएम फाइंड करायचा आहे. एलसीएम म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला घ्यायचा असतो. मग लोवेस्ट कुठला येणार आहे? 1 नंबरच येणार आहे, त्याच्यामुळे पुढची काही गरज नाहीये. पण तुम्हाला जर वाटलं तर आपण हा पाडा कंटिन्यू करून दुसरा जो कॉमन फॅक्टर आहे तो पण इथे काढू शकतो. पुढे तुम्ही जर गेले तर तुम्हाला 2 कॉमन मल्टिपल मिळतील, पण आपल्याला एलसीएम म्हणजे छोटा पाहिजे म्हणून आपल्याला छोटा कॉमन मल्टिपल कुठला मिळाला? 48 मिळाला. कॉमन मल्टिपल कुठला मिळाला? 48 मिळाला. सो इथे एलसीएम आला किती आला आपला? 48 हा एलसीएम आला. कशाचा एलसीएम आला? 16 आणि 24चा हा काय आला? कॉमन मल्टिपल किंवा एलसीएम लोवेस्ट कॉमन मल्टिपल आलेला आहे. म्हणजे लिस्टिंग मेथडमध्ये इन शॉर्ट काय करायचं आहे, आपण त्याचा पाडा लिहायचा. 10 पर्यंत लिहा, 5 पर्यंत लिहा आणि त्याच्यामधला जो सगळ्यात छोटा मल्टिपल आहे 1 नंबरचा दोघांमधला कॉमन तो लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट. आता लिस्टिंग मेथड झाली, त्यानंतर तुम्हाला आता दुसरी मेथड आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. प्राइम फॅक्टरायझेशन मेथड ह्या मेथडने सुद्धा मी तुम्हाला ह्या दोघांचा एलसीएम जो आहे तो फाइंड करून दाखवते. प्राइम फॅक्टरायझेशन मेथड ही आहे तुमची सेकंड मेथड. आता प्राइम फॅक्टरायझेशन मध्ये आपण काय करत असतो? फॅक्टर पाडत असतो अशा पद्धतीने लॅडर मेथडने, शिडी पद्धतीने. सो 16 कोणाच्या टेबलमध्ये? तर 2 च्या टेबलमध्ये किती नंबरला? 8 नंबरला. परत 2 च्या टेबलमध्ये 8 किती नंबरला? 4 नंबरला. परत 2 च्या टेबलमध्ये 4 किती नंबरला? 2 नंबरला. सो 2 1 जा 2. 16चे फॅक्टर झाले. त्यानंतर 24चे पण असेच फॅक्टर पाडून घ्या. ही सोपी पद्धत आहे, ही करणं तुम्हाला सोपं जाणार आहे. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4, परत 2 6 जा 12,
2 3 जा 6 आणि 3 कोणाच्या टेबलमध्ये येत नाही, 3 1 जा 3. ठीक आहे, मग आता आपण याचे फॅक्टर्स लिहून घेऊया इथे. 16चे फॅक्टर्स लिहून घेऊया. 16चे फॅक्टर काय आले, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. त्यानंतर तुमचा 24चे फॅक्टर्स काय आले रे, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. तिथूनच पाहून लिहितोय आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं स्टेप काय करत असतो आपण, कॉमन फॅक्टर्स लिहित असतो. या दोघांमध्ये मिळून कॉमन फॅक्टर्स कुठले आलेले आहेत ते कॉमन फॅक्टर्स आपण याच्यामध्ये लिहित असतो. ठीक आहे, सो कॉमन फॅक्टर्स कुठले कुठले आहेत बघा. इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, म्हणून आपण इथे एकदा 2 लिहूया. इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे आपण दोनदा 2 लिहूया. अजून काय रे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, परत एकदा 2 लिहूया. म्हणजे कॉमन फॅक्टर किती झाले, 2 2 जा 4, 4 2 जा 8. ह्यांचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे, हा 8. हे झाले तुमचे कॉमन फॅक्टर, किंवा तसंच ठेवलं तरी चालेल. त्यानंतर उरले अनकॉमन फॅक्टर्स. एलसीएम फाइंड करायचं म्हणजे आपण कॉमन आणि अनकॉमन फॅक्टरचं काय करत असतो, मल्टिप्लिकेशन करत असतो. मग आता अनकॉमन कुठला उरला, इथे 2 उरला आणि इथे 3 उरला. मग आपण ते 2 इंटू 3 लिहून घेऊया. 2 3 जा 6. ठीक आहे, आता एलसीएम म्हणजे काय, कॉमन आणि अनकॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन. मग आता एलसीएम मध्ये काय करत असतो आपण, एलसीएम मध्ये काय करतो रे, लक्षात आहे सगळ्यांच्या. एलसीएम मध्ये आपण कॉमन फॅक्टर्स इंटू अनकॉमन फॅक्टरचं काय करत असतो, मल्टिप्लिकेशन करत असतो. कॉमन इंटू अनकॉमन फॅक्टर्स. ओके, मग आता कॉमन फॅक्टर्स कुठले आले, 2 2 जा 4, 4 2 जा 8. मग इथे आपण डायरेक्टली 8 लिहूया. आता इथे 2 3 जा 6 आणि 8 6 जा किती आले, 8 6 जा किती रे, 48. एलसीएम इज इक्वल टू 48. म्हणजे आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने पण काढला तर 16 आणि 24चा एलसीएम किती आला, 48 आला. तेच तुम्ही जर अगोदर बघितलं, अगोदर आपण लिस्टिंग मेथडमध्ये काढला तरी आपला एलसीएम किती आला, 48. आता तिसरी पद्धत आहे व्हर्टिकल लेआउट पद्धत. आता या व्हर्टिकल लेआउटने सुद्धा आपला जो एलसीएम आहे तो 48च आला पाहिजे. 48च आला पाहिजे तर इथेच काढून दाखवते तुम्हाला मी. थर्ड मेथड आहे व्हर्टिकल लेआउट मेथड. व्हर्टिकल लेआउट ही थर्ड मेथड आहे. मग याच्यामध्ये काय करत असतो आपण, अशा पद्धतीने डायरेक्टली 2 कॉलम करत असतो. इथे काय लिहिणार 16, इथे काय लिहिणार 24 लिहिणार आणि डायरेक्ट भाग देत असतो. सो 2 ने भाग जाणार ना, इथे शेवटी 6 आहे, इथे 4 आहे, म्हणजे डायरेक्ट दोघांना कशाने कॉमन भाग जाणार, 2 ने. सो 2च्या टेबलमध्ये 16 किती नंबरला, 2 8 जा. 2 ने याला भाग देऊया, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. ठीक आहे, 8 आणि 12 आले. परत आपण कशाने भाग देऊ शकतो, 2 ने. 2 4 जा 8 आणि 2 6 जा 12. परत 4 आणि 6 आले, परत आपण दोघांनाही 2 ने भाग देऊ शकतो. 2 2 जा 4, 2 3 जा 6. बस इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर आता हे कुठलेही टेबलमध्ये नाहीये, म्हणजे कॉमन फॅक्टर्स इथे काय आले तुमचे, कॉमन फॅक्टर्स आलेले आहे तुमचे हे तिघ. हे तिघं काय झाले तुमचे, हे कॉमन फॅक्टर्स आलेले आहे. म्हणजे 2 2 जा 4, 4 2 जा 8 इथे आले आहे कॉमन फॅक्टर. आणि अनकॉमन फॅक्टर्स म्हणजे हे कोणाच्याही टेबलमध्ये नाही येत. आता हे प्राईम फॅक्टर आहे. अनकॉमन फॅक्टर्स म्हणजे हा 2 उरलेला आणि हे 3. मग तुम्ही याला असं पण करू शकता, 2 1 जा 2 आणि परत इथे 3 घेऊन 3 1 जा 3 आणि शेवटी 1 1 येत असतो अशा पद्धतीने. मग अनकॉमन फॅक्टर कुठले आहेत, अनकॉमन फॅक्टर हे 2 आहे. 2 इंटू 3 किती झाले तुमचे 6. आणि एलसीएम फाइंड करत असताना आपण काय करत असतो, कॉमन आणि अनकॉमनचं मल्टिप्लिकेशन. मग कॉमन तुमचा 8 आहे, अनकॉमन तुमचा 6 आहे आणि 8 6 जा किती आले तुमचे 48च आलेले आहे. म्हणजे मी तुम्हाला तीनही पद्धतीने एलसीएम कसा फाइंड करायचा अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलं. पहिली मेथड बघितली लिस्टिंग मेथड, की ज्याच्यामध्ये आपण पाडा लिहितो आणि सगळ्यात जो 1 नंबरचा म्हणजे स्मॉलेस्ट मल्टिपल लिहितो. एलसीएम तुमचा 48 आला. व्हर्टिकल लेआउटमध्ये आपण अशा पद्धतीने मांडणी करतो, कॉमन जे मल्टिपल आहेत कॉमन फॅक्टर्स असे लिहिले, अनकॉमन फॅक्टर्स असे लिहिले, दोघांचं मल्टिप्लाय केलं, एलसीएम परत आपला काय आला 48 आला. आणि पुढची मेथड आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजे अशा पद्धतीने प्राईम फॅक्टर पाडले, त्याच्यातले कॉमन फॅक्टर काढले, त्याच्यातले अनकॉमन फॅक्टर काढले, दोघांचं मल्टिप्लाय केलं तरी आपला 48च आला आहे. म्हणजे तुम्हाला समजलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीने काढा तुमचा एलसीएम हा सेमच येणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला तिन्ही मेथडने समजावून सांगितलं. आता पुढचे मेथड आपण फटाफट सोप्या पद्धतीने, तुम्हाला जी मेथड आवडेल त्या मेथडने ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मला ही मेथड आवडते प्राईम फॅक्टरायझेशन मेथड.
मेथड, मी त्या मेथडने सोडवणार. तुम्हाला व्हर्टिकल लेआउट आवडते, तुम्ही व्हर्टिकल लेआउटने काढा. उत्तर आपलं सेमच येणार आहे. पुढचं एक्झाम्पल 30 आणि 40 आहे. मग आता मी काय करते, प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने लगेच काढते. 30चे मी फॅक्टर पाडून घेणार. शेवटी 0 आहे म्हणजे 2 ने भाग देणार. 2 1 जा 2 उरला 1, 2 5 जा 15. आता 15 2च्या टेबलमध्ये येत नाही, 3च्या टेबलमध्ये येतो. 3 5 जा 15 आणि 5 1 जा 5. त्याच पद्धतीने मी 40चे पण फॅक्टर पाडून घेते. शेवटी 0 आहे म्हणजे मी 2 ने भाग देऊ शकते. 2 2 जा 4, 2 0 जा 0. परत 0 आला, परत 2 ने भाग दिला. 2 1 जा 2, 2 0 जा 0. परत 2 ने भाग दिला. 2 5 जा 10 आणि 5 1 जा 5. ठीक आहे. मग आता पुढे ह्या मेथडमध्ये काय करत असतो आपण, फॅक्टर्स लिहित असतो. सो 30चे फॅक्टर्स काय येतील तुमचे, फॅक्टर्स ऑफ 30 आणि पुढे काय लिहित असतो, फॅक्टर्स ऑफ 40. 30चे फॅक्टर्स काय आहे तुमचे, ही तर दिलेले आहेत बघा. 2 × 3 × 5. काय लिहिणार तुम्ही, 2 × 3 × 5. 40चे फॅक्टर्स 2 बघा, 2 × 2 × 2 × 5. ओके, फॅक्टर्स आपले लिहून झाले. आता आपल्याला काय करायचं पुढे, आता आपण कॉमन फॅक्टर्स काढत असतो. कॉमन फॅक्टर्स, याचे काही रूल्स आहेत ते पण समजून घ्या. कॉमन फॅक्टर म्हणजे दोघांमध्ये सेम सेम पाहिजे. इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, म्हणून आपण एकदा 2 लिहूया. अजून काय आहे रे, इथे 3 आहे, इथे नाही आहे. 5 आहे, इथं 5 आहे आणि इथे पण 5 आहे, म्हणजे हे दोनच कॉमन फॅक्टर. 2 5 जा 10. हे दोनच कॉमन फॅक्टर. आता अनकॉमन फॅक्टर, दोनच आहे म्हणजे आपण डायरेक्टली अनकॉमन फॅक्टर्स हे लिहू शकतो. 3 असल्यानंतर प्रॉब्लेम असतो. 3 असल्यानंतर काय प्रॉब्लेम असतो तर तुम्हाला पुढच्या एक्झाम्पलमध्ये मी समजावून सांगेल. अनकॉमन फॅक्टर्स, अनकॉमन फॅक्टर्स म्हणजे उरलेले. इथे काय उरला, 3 लिहून घ्या. इथे काय उरला, 2 × 2 यांचं मल्टिप्लाय करा. 3 2 जा 6, 6 2 जा 12. झालं. आणि एलसीएम म्हणजे काय, कॉमन आणि अनकॉमनचं मल्टिप्लाय. कॉमन फॅक्टर किती आला, 10. अनकॉमन किती आला, 12. सो तुमचा एलसीएम आलेला आहे 10 × 12 120. 120. 120 हा एलसीएम आलेला आहे. कशाचा, 30 आणि 40चा. आता हेच तुम्ही आजचा होमवर्क असा आहे आणि तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहा की 30 आणि 40चा एलसीएम बाय लिस्टिंग मेथडने किती येतोय आणि बाय व्हर्टिकल लेआउट मेथडने किती येतोय. नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. ओके, सोडवणार सगळे. चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे 72 आणि 96. पटापट प्राईम फॅक्टर मेथडने सॉल्व्ह करूया. 72 आहे, मग 2 आहे म्हणून आपण 2 ने भाग देऊ शकतो. 2 3 जा 7 पेक्षा छोटी संख्या शोधायची 2च्या टेबलमध्ये. 2 3 जा 6. 7 मनातल्या मनात मायनस करायचं. 7मधून 6 गेला, 1 उरला, इथे 12 तयार झाले. 2 6 जा 12. त्यानंतर 6 आलेला आहे शेवटी, म्हणजे 2 ने आपण परत भाग देऊ शकतो. 2च्या टेबलमध्ये 3 पेक्षा छोटी संख्या. 2 1 जा 2 उरला 1 आणि 2 8 जा 16. परत 2 9 जा 18. 9 कोणाच्या टेबलमध्ये येतो, 3च्या. 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. ओके, त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण 96. 96च्या शेवटी काय आलं रे बाळांनो, 6 आलं. 6 आला म्हणजे आपण कशाने भाग देऊ शकतो, ज्याच्या शेवटी 0 2 4 6 8 आहे त्याला आपण 2 ने भाग देऊ शकतो. सोपं आहे. मग 2च्या टेबलमध्ये 9 पेक्षा छोटा नंबर. 2 4 जा 8 उरला 1. 2 8 जा 16. परत 2 2 जा 4. 2 4 जा 8. मी जसं चिन्ह दाखवते ना तिकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की टीचर भाग कसा देतात, कशा पद्धतीने. हे ज्याला आलं ना, म्हणून तुम्हाला सांगते, ज्याला 1 ते 1000 पर्यंत फॅक्टर येतात ना त्याला गणितातली प्रत्येक कन्सेप्ट समजते. म्हणजे तुम्हाला हे फॅक्टर्स आलेच पाहिजे. ठीक आहे. सो 2च्या टेबलमध्ये 2 किती नंबरला, 2 1 जा 2. 4 किती नंबरला, 2 2 जा 4. परत 2 ने भाग देणार. 12 किती नंबरला, 6 जा. परत 2च्या टेबलमध्ये 6 किती नंबरला, 3 ला आणि 3 1 जा 3. ओके, आता आपण काय करणार आहोत, आता आपण लिहिणार आहोत याचे फॅक्टर्स. फॅक्टर्स ऑफ 72 and फॅक्टर्स ऑफ 96. 72चे फॅक्टर किती आले, 2 × 2 × 2 3 times 2. 2 × 2 × 2 आणि अजून पुढे आहे 3 × 3. 3 × 3. 96चे फॅक्टर काय आहे,
2 इंटू 2 इंटू 2 इंटू किती वेळा 1 2 3 4 5 वेळा 2 1 2 3 4 आणि 5 वेळा 2 आणि शेवटी काय 3. ओके नेक्स्ट स्टेप. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप सगळ्यांना माहिती आहे कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स बघणार आहोत आपण याच्यातले. कॉमन फॅक्टर्सला राऊंड करून घ्या. इधर 2 है इधर भी 2 सो 1 टाइम 2. हां दोघांमध्ये एकदा दोन लिहिण्याऐवजी आपण एकदा लिहितो. परत अजून 2 आणि 2 एकदा जोडी. अगेन 2 3 वेळा. बघा इथं 3 वेळा 2 2 आलेला आहे. त्याच्यानंतर चान्सेस कमी आहे. इथे एकदा 3 आहे इथे एकदा 3 आहे. सो हे झाले तुमचे कॉमन फॅक्टर्स. हे काय झाले तुमचे कॉमन फॅक्टर. यांचं गुणाकार करून टाका म्हणजे सोपं जातं. 2 2 जा 4 4 3 2 जा 8 आणि 8 3 जा 24. असं केलं तरी चालेल. 3 दुने 6 6 दुने 12 12 दुने 24 24 आलं. कॉमन फॅक्टर्स आले. आता उरले अनकॉमन फॅक्टर्स. अनकॉमन फॅक्टर्स लिहिणार आहोत. अनकॉमन फॅक्टर्स. अनकॉमन फॅक्टर्सला आपण पाहिजे तर अंडरलाईन करूया. इथे काय आहे 3 आहे इथे 2 आहे इथे 2 आहे. मग 3 इंटू 2 इंटू 2 किती झाले रे 2 2 जा 4 4 3 जा किती 12 ना बरोबर ना. 3 दुने 6 6 दुने 12 2 दुने 4 4 3 12. आता बघा 72 नेक्स्ट पेजवरती तुम्हाला सांगते मी 72 आणि 96 याचे प्राईम फॅक्टर आता तुम्हाला समजावून सांगितले. आता नेक्स्ट मेथड काय करायची आपल्याला कॉमन आणि अनकॉमन. कॉमन फॅक्टर्स काढून घेऊया याच्यामधले. कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स कुठले आहेत? इथे 2 आहे इथे पण 2 एकदा 2 लिहून घेऊया. इथेही 2 आहे परत एकदा 2 लिहूया. इथे परत एकदा 2 आहे परत एकदा लिहून घेऊया आणि इथे 3 आहे. हे सगळे काय घे फक्त कॉमन फॅक्टर्स आहेत. मग याचा गुणाकार करून घेऊया. 2 2 जा 4 4 2 जा 8 8 3 जा 24 2 दुने 4 4 दुने 8 8 3 24. ठीक आहे हे कॉमन फॅक्टर झाले. त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत अनकॉमन फॅक्टर्स. अनकॉमन फॅक्टर्स. आता अनकॉमन फॅक्टर्सला पाहिजे तर आपण अंडरलाईन करूया. इथे 3 आहे इथे 2 आहे इथे 2 आहे. मग याचा मल्टिप्लाय करून घ्या. 3 इंटू 2 इंटू 2 3 2 जा 6 6 2 जा 12 3 दुने 6 6 दुने 12 किंवा 2 दुने 4 4 3 12. आणि एलसीएम कसा फाइंड करतो रे आपण? एलसीएम मध्ये आपण कॉमन आणि अनकॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन करत असतो. आता मिळणार आपल्याला एलसीएम. कॉमन काय आहे तुमचे 24 आलेल त्यांचा गुणाकार. याचा किती आला 12 आला. फक्त यांचा गुणाकार करायचा आणि आपल्याला हा एलसीएम हा फटाफट मिळणार आहे. चला फटाफट मल्टिप्लाय करून घेऊया. 24 इंटू 12. ओके 2 4 जा 8 2 2 जा 4 इथे 0 1 4 जा 4 1 2 जा 2. सो आलेला आहे आपला 288. एलसीएम 288 आलेला आहे. कशाचा? आपल्या ह्या 72 आणि 96चा एलसीएम फायनली आपल्याला मिळाला आहे 288. ओके सो आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल समजले असेल. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे 9 15 आणि 20. व्हर्टिकल लेआउट मेथडने पण सोडू शकतो आणि तुमच्या प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने पण सोडू शकतो. तर आता आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनेच बघूया. या प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने का सांगते? कारण 3 संख्यांच्या बाबतीत बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. तर मी हे प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने पण सांगते आणि व्हर्टिकल लेआउट मेथडने पण सांगते. मग आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत पहिले 9चे फॅक्टर्स आपण काढणार आहोत. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो. सो 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. ओके त्यानंतर आपण 15चे फॅक्टर पाडणार आहोत. 15ची जर ॲडिशन केली 5 + 1 6 येतं. 6 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे 15 हा 3च्या टेबलमध्ये डेफिनेटली येतो. 3 5 जा 15 आणि 5 येतो 5च्याच टेबलमध्ये. 5 1 जा 5. त्यानंतर आपण फॅक्टर पाडणार आहोत 20चे. 20च्या शेवटी 0 आहे म्हणजे आपण 2 ने भाग देऊ शकतो. 2 1 जा 2 2 0 जा 0 परत 2च्या टेबलमध्ये 10 5 नंबरला आणि 5 1 जा 5 5 1 जा 5. सो अशा पद्धतीने आपण काय केलं प्राईम फॅक्टरायझेशन मेथडमध्ये सगळ्यांचे तुमची जी लॅडर मेथड आहे शिडी पद्धतीने फॅक्टर्स हे पाडून घेतलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली आहे की हे सगळे फॅक्टर्स लिहिणे. चला फॅक्टर्स ऑफ 9 लिहून घेऊया. फॅक्टर्स ऑफ 9. फॅक्टर्स ऑफ 15. त्यानंतर लिहिणार आहेत फॅक्टर्स ऑफ 20. लिहून घेऊया फटाफट. ओके 9चे फॅक्टर्स किती आहे रे? 3 इंटू 3. याचे फॅक्टर्स किती आहे?
3 × 5, याचे फॅक्टर किती आहे 2 × 2 × 5. ओके, नेक्स्ट स्टेप, या तिघांमध्ये कॉमन फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहे. कॉमन फॅक्टर्स आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, चला कॉमन फॅक्टर्स लिहूया. कॉमन फॅक्टर्स कुठले तिघांमध्ये पाहिजे बरं का. तर तिघांमध्ये, माय गॉड, तिघांमध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही, नथिंग, एकही कॉमन फॅक्टर नाहीये. हां, म्हणजे तुम्ही इथे नो लिहू शकतात किंवा काहीच नसल्यावर आपला 1 कॉमन फॅक्टर असतो. ठीक आहे, नो. ठीक आहे, त्यानंतर आता जर तुम्ही विचार केला कॉमन फॅक्टर्स बिटवीन 9 and 15, 9 आणि 15 मध्ये जर बघितला तर याच्यामध्ये 3 येतो आणि याच्यामध्ये पण काय येतो तुमचा 3 येतो. याच्यामध्ये 3 आणि याच्यामध्ये पण 3. सो आपण एक स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. 9 आणि 15 मध्ये कोणते आहेत, 15 आणि 20 मध्ये कुठले आहेत, अशा पद्धतीने. सो कॉमन फॅक्टर्स बिटवीन कशामधले कॉमन फॅक्टर्स लिहितो आहोत आपण 9 and 15. मग 9 आणि 15 मधले कॉमन फॅक्टर्स काय आहे तुमचा 3 आहे. 3 दोघांमध्ये 3 आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर 3 दोघांमध्ये आला आणि याच्यामध्ये 5 आणि इथे पण 5 आहे, 5 आणि 5 आहे. मग फॅक्टर, कॉमन फॅक्टर बिटवीन 15 and 20 किती आला 5. मग 5 डबल लिहिण्याऐवजी आपण लिहून शकतो कॉमन फॅक्टर्स बिटवीन. ही मेथड याच्यासाठीच मी तुम्हाला समजावून सांगते कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन. आता तिघींमध्ये एकही कॉमन फॅक्टर आलेलं नाही, मग प्रॉब्लेमच तयार झाला आपला इथे. कॉमन फॅक्टर्स बिटवीन 15 and 20. 15 and 20 मध्ये काय आला तुमचा 5 आला. उरलेले सगळे कशामध्ये टाकून द्या अनकॉमन फॅक्टर्समध्ये. उरलेले अनकॉमन फॅक्टर्समध्ये टाकून देऊया. मग उरलेले कुठले आहेत, उरलेले काय आहेत, उरलेल्याला मी डायरेक्ट बॉक्स करते. याच्यात 3 उरला, याच्यात 2 उरला आणि याच्यात 2 उरला. मग हे बॉक्समधले काय झाले तुमचे अनकॉमन फॅक्टर 3 × 2 × 2. याचं मल्टिप्लाय करून टाकूया. 2 2 जा 4, 4 3 जा 12, 3 दुने 6, 6 दुने 12. आणि फायनली आपण काय करणार आहे आता इकडे एलसीएम फाइंड करणार आहे. एलसीएम मध्ये काय करत असतो आपण कॉमन अनकॉमन सगळ्यांचं गुणाकार करून टाकत असतो. मग आता याच्या कॉमन फॅक्टर काय आहे नो, नथिंग, जी काहीच नाहीये तर काही घ्यायची गरजच नाही. कॉमन फॅक्टर्स बिटवीन 9 and 15 ज्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काहीच नसतो, त्याच्यामध्ये काय असतो 1 असतो. 1 घेतला तरी चालणार आहे. सो आपण समजा 1 घेऊया गणिताच्या भाषेमध्ये. 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर 30 येतं. नंतर याच्यामध्ये आलेला आहे 3, इथे 3 आलेला आहे म्हणून हा 3 घेऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये आलेला आहे 5 म्हणून हा 5 घेऊया. आणि अनकॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन ऑलरेडी मी करून ठेवलेलं आहे 12, ते 12 घेऊया. या सगळ्यांचा गुणाकार हा तुमचा 9, 15 आणि 20चा काय असणार आहे एलसीएम असणार आहे. सो आता मी मल्टिप्लाय करते. 3 5 जा 15 आणि 15 × 12. मग 15 × 12चा मल्टिप्लाय करूया. 12 5 जा 60 कॅरी ओव्हर 6 आणि 12 1 जा 12, 12 + 6 18, 180. किती आला तुमचा 180 आलेला आहे एलसीएम. कशाचा आलेला आहे या 3 संख्यांचा 9, 15, 20 यांचा एलसीएम आलेला आहे 180. कसा आला, पहिले आपण या तिघांचे फॅक्टर काढून घेतले, ते लिहिल्यानंतर कॉमन फॅक्टर शोधायला गेला तर एकही आला नाही म्हणून आपण नो किंवा 1 लिहून टाकला. कॉमन फॅक्टर मग माझ्या लक्षात आलं अरे याच्यात आणि याच्यात 3 येतोय म्हणून या दोघांमधला 9 आणि 15 मधला कॉमन फॅक्टर हा लिहिला. नंतर माझ्या लक्षात आलं अरे याच्यामध्ये पण कॉमन फॅक्टर हा येतोय तो पण लिहिला आणि उरलेले सगळे मी अनकॉमन फॅक्टरमध्ये टाकून दिले आणि त्याला बॉक्स केला आणि या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे त्याचे एलसीएम. सो अशा पद्धतीने 9, 15, 20चा एलसीएम आलेला आहे तुमचा 180. आता हेच आपण बघणार आहोत व्हर्टिकली लेआउट मेथड की जी ह्या मेथडपेक्षा सोपी आहे. पण तुम्हाला जर कधी काळात म्हणजे विचारली जाते ही मेथड जर विचारली तर तुम्हाला ही सुद्धा आली पाहिजे. आता आपल्याला काय करायचं हे सगळे फॅक्टर जे आहेत ते व्हर्टिकल लेआउट मेथडने करायचे 9, 15 आणि 20. तर आपण विचार केला 9, 15 आणि 20 हे तिघही एका पाड्यात येत नाही. पण 15 आणि 20 5च्या पाड्यात येतो, 9 आणि 15 3च्या पाड्यात येतो. मग आपण छोट्या संख्येने सुरुवात करणार आहोत 3 ने. 3च्या टेबलमध्ये 9 किती नंबरला 3 3 जा 9, 3 5 जा 15 आणि 3च्या टेबलमध्ये 20 येतच नाहीये. सो 20 ॲज इट इज लिहूया, येतच नाही तो तसाच ठेवूया. मग आता परत काय करूया 5 आणि 20 हे 5च्या टेबलमध्ये येतात म्हणून आपण कॉमन पहिले घेऊया 5
आता 5च्या टेबलमध्ये 3 येतो का रे? नाही येत ना. मग 3ला तसंच तसं ठेवायचं, त्याला हलवायचं नाही, त्याला काही टच सुद्धा करायचं नाही. 5च्या टेबलमध्ये 5 येतो का? येतो. 5 1 जा 5. 5च्या टेबलमध्ये 20 किती नंबर येतो? 5 4 जा 20. आलं लक्षात? हे झाले या दोघांमधले ह्या दोघांमधले कॉमन फॅक्टर नाही, तिघांमध्ये कॉमन फॅक्टर नाही आहे. पण तुम्हाला जी मी अगोदर प्राईम फॅक्टरायझेशन मेथडमध्ये सांगितलं ना, या सगळ्यांचा मल्टिप्लाय काय करायचं असतो, तुझा LCM असतो. त्याच्यानंतर आपल्याला 3 घेऊया. 3 1 जा 3, 1 1 येईपर्यंत करायचं. 4 ॲज इट इज ठेवूया. परत 4 घेऊया. 4 इथे 1 आणि 4 1 जा 4. ठीक आहे. या सगळ्यांचा गुणाकार काय असणार आहे? तुमचा LCM असणार आहे. सो LCM इज इक्वल टू LCM इज इक्वल टू सगळ्यांचं मल्टिप्लाय करून टाका. 3 × 5 × 3 × 4 काय झाला? LCM झाला. 3 5 जा 15 झाले आणि 3 4 जा 12 झाले आणि 15 आणि 12चा मल्टिप्लाय केलं. 12 5 जा 60 आणि 12 1 जा 12 आणि हे किती आले तुमचे? फायनली 180 आले आहे. LCM 180 आलेला आहे बाय व्हर्टिकल लेआउट मेथडने. व्हर्टिकल लेआउट मेथडमध्ये आपण काय करत असतो? अशा पद्धतीने जात असतो. भाग तिघांमध्ये कॉमन कशाने भाग जातो ते बघतो, नाही गेला तर दोघांना भाग देऊन बघतो आणि बाकीच्या ठिकाणी 1. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की 3ने या 20ला भाग जात नाही ना, म्हणून 20ला मी टच सुद्धा केलं नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर मग 5ने घेतलं मी. 5ने ह्या दोघांना भाग दिला, हे उत्तर आलं. नंतर मी परत काय घेतलं? आता इथपर्यंत आल्यानंतर मला हा 3 कट करायचा होता, म्हणून 3 1 जा 3 करण्यासाठी 3ने भाग दिला, इथे 1 1 झालं. नंतर माझ्या लक्षात आलं होतं इथे 1 1 झालं आहे, आता 4ने भाग देऊया, म्हणजे तिन्ही ठिकाणी 1 1 होईल. सो अशा पद्धतीने व्हर्टिकल लेआउट मेथडने सुद्धा LCM किती आलेला आहे तुमचा? 180 आला. आणि त्याच्या अगोदर आपण बघितलं 9 15 20चाच कुठली मेथड बघितली? प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. इथे पण तुमचा LCM किती आला? 180च आलेला आहे. ठीक आहे. आता बघूया आपलं लास्ट एक्झाम्पल. आता आपण बघणार आहोत व्हर्टिकल लेआउट मेथड ह्या तिघांसाठी 30 45 आणि 60. घेतल्यानंतर टीचरांनी काय सांगितलं? अरे ज्याच्या शेवटी 0 2 4 6 8 असतो त्याला 2ने भाग जातो, पण याच्या शेवटी तर 5 आहे म्हणजे 2 चालणार नाही. मग पुढची मेथड टीचरांनी काय सांगितली? अरे बेरीज करून बघा. 3च्या टेबलमध्ये येते का बघा. मग 3 + 0 3 येतो 3च्या टेबलमध्ये. 4 + 5 9 पण येतो 3च्या टेबलमध्ये. म्हणजे आपण याला 3ने भाग देऊ शकतो. किंवा अजून टीचरांनी काय सांगितलं? ज्याच्या शेवटी 0 आणि 5 असतो त्याला 5ने भाग जातो. मग आपण डायरेक्ट 5ने भाग देऊ शकतात. तुम्हाला वाटलं तर 3ने भाग द्या, कसंही करू शकतात. मग आपण 5ने भाग देऊया. 5च्या टेबलमध्ये 30 किती नंबरला? 5 6 जा 30. 5च्या टेबलमध्ये 45 किती नंबरला? 5 9 जा 45. 5ने आपण याला भाग देऊया. 5 1 जा 5. 6 पेक्षा छोटी संख्या 5 आणि 5 2 जा 10. ठीक आहे. अशा पद्धतीने हे झालं तुमचं 5ने भाग देऊन झाला. आता 6 9 12 कोणत्या टेबलमध्ये येतो? 3च्या टेबलमध्ये येतो. मग आपण 3ने भाग देऊया. 3 2 जा 6, 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12. आता तुम्हाला एक आयडिया सांगू, ह्या तिघांमध्ये हे तिघही 2 कॉमन आलेले आहे. हे झाले याचे जीसीडी मिळालं. हे काय झाले तुमचं? जीसीडी झाला. आता इथे जीसीडीचा काही संबंध नाहीये, पण तुम्हाला तरी सांगते की जे कॉमन असतात तिघांमध्ये किंवा दोघांमध्ये काय असतो तो त्याचा जीसीडी असतो. 5 3 जा 15 किंवा याला काय म्हणणार तुम्ही? कॉमन फॅक्टर्स. याच्यामध्ये काय म्हणणार तुम्ही? याला कॉमन फॅक्टर्स किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? जीसीडी. मग कॉमन फॅक्टर काय आहे? 5 × 3 इज इक्वल टू 15. उरलेले काय आहे तुमचे? अनकॉमन फॅक्टर्स. उरलेले काय आहेत? अनकॉमन फॅक्टर्स आपण लिहून टाकणार आहे. अनकॉमन फॅक्टर्स तुम्ही म्हणाल टीचर असं डायरेक्ट लिहिलं तर चालेल का? 2 × 3 × 4 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, पण अजून एक मेथड आहे. या 2ने आपण जर भाग दिला तर 2 1 जा 2 येतो. 3ला भाग जात नाही, ॲज इट इज ठेवला. 2 2 जा 4 येतो. ठीक आहे. तसं लिहिलं तरी उत्तर सेमच येणार आहे तुम्हाला सांगते. त्यानंतर या 2ला भाग द्यायचा आहे म्हणून मी परत एकदा 2 घेते आणि 2 1 जा 2. नंतर मला हा 3 कट करायचा आहे म्हणून 3 1 जा 3 3 1 जा 3 3 1 जा 3. आता बघा तुम्ही म्हणाल टीचर 2 3 4 बघा 2 3 2 2 जा 4 आलं की नाही, आणि इथे काय आला तुमचा? 3 आला. सो अनकॉमन फॅक्टर्स काय लिहिणार तुम्ही? अनकॉमन फॅक्टर्स हे सगळे लिहिणार. 2 × 2 × 3 लिहिणार आणि LCM फाइंड करायला लावला आहे. LCM म्हणजे कॉमन आणि अनकॉमनचं मल्टिप्लिकेशन. मग याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 2 जा 4 4 3 जा 2 2 4 4 3 12. ठीक आहे. मग LCM कॉमन किती आलेला आहे?
फॅक्टर 15, अनकॉमन किती आला आहे 12. मग 15 इंटू 12 गुणाकार केला, 12 5 जा 60 आणि 12 1 जा 12 80, 180. एलसीएम किती आला तुमचा 180 आलेला आहे. कशाचा? ह्या तिघांचा 30 45 आणि 60 यांचा एलसीएम. व्हर्टिकल लेआउट मेथडने लिहून घेतलं, त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स मिळाले, अनकॉमन फॅक्टर्स मिळाले, त्या दोघांचा गुणाकार मिळाला आणि एलसीएम मिळाला. सो अशा पद्धतीने माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.3 सुरू केला होता. यातलं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचही उदाहरणं मी डिटेलमध्ये अगदी 2-2, 3-3 मेथड, पहिलं एक्झाम्पल तर मी 3 मेथडनी शिकवलं, नंतर हे सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगितलं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इथे झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मी लवकरच सुरू करते आहे. सॉल्व द फॉलोइंग. हे वर्ड प्रॉब्लेम 3 मार्क्सला किंवा 2 मार्क्सला विचारले जातील. एकूण असे तुमचे 7 वर्ड प्रॉब्लेम आहे, ते आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लिहा कमेंट सेक्शन मध्ये. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी